नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या गोंडच्या मोटो व्लॉगिंगमध्ये. तर आपण चाललेलो आहे फार्म हाऊसला. आपले जे ऑफिसचे क्लर्क वगैरे तर त्यांच्याबरोबर एक ट्रिप झालेली आहे. तर त्या ट्रिपसाठी चाललेलो आहे. आपण बाईक घेऊन जाणार आहे. बोललो खूप दिवसानंतर मोटो व्लॉग पण होईल आपला. तर आता पटापट सेटअप करतो आणि तुम्हाला मी डायरेक्ट बाईकवर भेटतो, बाईकचा अँगल दाखवतो. आणि व्लॉग लास्टपर्यंत बघा. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी पटापट सेटअप करतो आणि तुम्हाला बाईकवर भेटतो. कडक दिसते ना गाडी. हेडलाईटचं राहिलं आपलं चेंज करायचं, हा वाला पोर्शन तो आपण मॉडिफाय करणार आहे. आणि हे चेंज करायला गेलेलो बट झालं नाही, कारण ते घेतलेलं तर ते बसलं नव्हतं. तर आता पटापट सेटअप करतो आणि भेटतो तुम्हाला. आणि ही आपली एक्सेस का आणि मस्त कलेक्शन झालं. आता लवकरच इथे एक जिमनी पण येणार आहे तुमच्या आशीर्वादाने. बघूया चला. तर फायनली मित्रांनो आपण निघालेलो आहे फार्म हाऊस वरती जायला. 16 किलोमीटर वरती फार्म हाऊस राहिलाय आपला. तर खूप दिवसानंतर आपला असा मोटो ब्लॉग येतोय. माफ करा, मोटो ब्लॉग करायला टाइम नव्हता भेटत, कारण जॉब प्लस दुसरे आता आपण कसं आपल्याला शूटचं वगैरे यायला लागलंय. आपण शूट करायला वगैरे गेलेलो. तुम्ही लास्टचा ब्लॉग जर आपला बघितलाच असाल की आपल्याला प्रमोशन साठी बोलवलेलं फार्म हाऊसचा. ऍक्च्युअल मध्ये ते कसं होतं माहितीये, शुभमचा मित्र आहे, त्यांनी बोलवलेलं आपल्याला की बाबा तू ये प्रमोशन करायला आपल्या फार्म हाऊसचं वगैरे. तर शुभम बोलला ठीक आहे, बोलला आम्ही येतो, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तर आपण ते शूट साठी गेलेलो, बाकी काय नव्हतं. मस्तपैकी फार्म हाऊसचा शूट वगैरे केलेलं आहे. एक नंबर मजा आलेली. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता तो शूटचा. आणि आता आपण निघालो. ही लोक पनवेलवरून पोचली, पण तरी आपण अजून इथेच आहे. तर आपण निघायचं, आपल्याला काही घाई करायची नाही. आपण एकदम निवांत जाणार आहे, बस बाकी काही नाही. इन्स्टाला तुम्ही ते रील बघितलेच असाल शूटचा, नाही तर आपला लास्टचा व्लॉग अपलोड झालेलाच आहे. बस आजच्या व्लॉग मध्ये आपण काय करणार आहे की आपण जाणार आहे मस्तपैकी मोटो व्लॉग वगैरे करू. मस्त फार्म हाऊसला एन्जॉयमेंटचं वगैरे सर्व दाखवू. फार्म हाऊस कसं काय आहे ते सर्व दाखवूया. आणि रस्त्यात मस्तपैकी असे गप्पा गोष्टी वगैरे करत. माहोल एकदम कडक झालेला आहे. नारायण नंबर 1 ढाबा तो मरू देतं ढाब्याला. आपण मस्तपैकी माहोल बिहोल झालाय. माहोल म्हणजे कसला, पियायचा माहोल नाही, मस्त राईडचा माहोल. पाऊस बिऊस जोरदार होता मध्ये 2-3 दिवस, त्याच्यामुळे सध्या थोडासा प्रॉब्लेम होत होता बाहेर बीर पडायला. पण आपले व्लॉग येत आहेत. आता मी ट्राय करतोय बॅक टू बॅक व्लॉग करायचा. आणि नंतर मग तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, थोड्या वेळातच थोडा आपण रस्ता पटापट कट करू. फोन आला, फोनवरती बोलून मग तुम्हाला बोलतो मी. थांबा मित्रांनो, हवा खूप सुटली हो इकडे, म्हणजे अशी जोरात हवा बिवा येते जाते. हवेचा म्हणजे लय प्रश्न झालेला आहे. आणि इथे गणपती मंदिर आहे पुढे, कासगावचा गणपती. खूप प्राचीन काळी मंदिर आहे तो. मी जाऊन आलोय. आता एक दिवस आपण जाऊ ना, तेव्हा त्याचा व्लॉग करू. ताईला किंवा घरातल्यांना घेऊन येईल. हा बघा, इथून जाऊन सरळ तिथं पुढेच आहे मंदिर. खूप भारी मंदिर आहे असं तो. आणि मेन म्हणजे गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की आपण सप्टेंबर महिन्यात चाललोय शिमलाला. बाईक घेऊन नाही जाणार आहे आपण, जाणार आहे ते म्हणजे ट्रेनने. तर बघूया शिमलाला फर्स्ट टाइम. आणि लोकेशन ज्या ज्या ठरल्यात ना, एक एक नंबर लोकेशन आहे. जर आपल्याकडे जर ड्रोन असता ना, ड्रोन, तर खूप भारी माहोल झाला असता असा लोकेशनचा त्या. कारण की मी लोकेशन बघितली, ती खूप म्हणजे खूप भारी लोकेशन आहे ती. खूप म्हणजे खूप एक नंबर लोकेशन आहेत त्या. पहिला युवराज आपल्याला लोकेशन सांगत नव्हता की कुठची लोकेशन आहे काय आहे ते. पण नंतर मी बोललो की मी येणार आहे भावा, शिमलाला येणार आणि ब्लॉग वगैरे मला भेटेल, मस्त कॉन्टेंट विंटेल, एक नंबर कॉन्टेंट आहे. तर शिमलाला जाणार आहे. तर बोलतो ठीक आहे, तुझं डन करतो. सकाळीच तिकीट काढलं आम्ही आणि तिकीट बुकिंग वगैरे झालं. आम्हाला लोअर क्लासची सीट नाही भेटली, तर आता काहीतरी ऍडजस्ट करावे लागतील आपल्याला लोअर क्लास साठी. तर ते करून मस्तपैकी सुप करून शिमला, शिमला के दिल में गिमला. ऍक्च्युली मी मगासपासून बोलतोय की 17 किलोमीटर वरती फार्म हाऊस आहे. 17 किलोमीटर वरती नाही, 40 किलोमीटर वरती फार्म हाऊस आहे. काय बोलणार. ऊन वगैरे नाही, मस्त माहोल कडक झालाय एकदम. पाऊस वगैरे खूप भारी वाटते माहोल.
मित्रांनो हवा लय बेकार सुटली हो. इथे गाडी आहे ना अक्षरशः 50-60च्या स्पीडला आहे ना अशी अशी हलते गाडी. म्हणजे मी जर अशी स्ट्रेट चालवते ना अशी जाते गाडी, अशी होते. जी गाडी आहे ना, विचार करा हवा एवढी चालू आहे, पाऊस तर येत पण नाही, हलका हलका सुरुवात झाली आता यायला पाऊस. जर पाऊस आला रायडिंगच्या मध्ये तर मला कॅमेरा लगेच बंद करून गाडीत ठेवायला लागेल, कारण गणपतीपुळेचा सीन आपल्याला आठवतो लगेच. कॅमेरा आपला अक्षरशः एक डिस्प्ले गेलेला कॅमेराचा, तर नंतर मग तो सुकल्याच्या नंतर मग तो व्यवस्थित झालेला. आणि मेन गोष्ट सांगण्यासाठी तो कॅमेरा मी ऑन केलेला, ती राहिलीच गोष्ट की आपण त्या श्रीमान दादाला भेटलेलो त्या व्हिडिओला आपले नाही नाही म्हणता काल मी रील चेक केली तर त्या रीलला काहीतरी 1.6 मिलियन व्ह्यूज गेलेत. खूप खूप धन्यवाद बांधिलकी फॅमिली. सॉरी थोडी बोबडी होते, तर खूप खूप धन्यवाद बांधिलकी फॅमिली. असंच सपोर्ट दाखवत राहा. परत नंतर शुभमनी सुपर चॅट केलेली श्रीमान दादाला की दादा आपण रील बनवलेली भेटलेलो त्याची, तर ते तसं तुम्ही जर इन्स्टाला फॉलो केलं असेल तर तुम्हाला ते माहितीच असेल, ते बघितलंच असेल. तर खूप भारी होतं ते, तो सीन म्हणजे खूप भारी होता दादाला भेटलेलाचा. म्हणजे तो अक्षरशः असं आहे ना मनात बसून राहिलेला. तो दिवस पण खूप चांगला होता, लकी दिवस होता तो. जस्ट आम्ही ती आरसी कार चालवायला गेलेलो, शुभमला बोललेलो आरसी कार घेतली शुभमनी, तर ती चालवायला गेलेलो टेस्ट ड्राईव्ह घ्यायला. तर तेवढ्यात तिथे दादा भेटलेला. आणि नंतर दादाचा व्लॉग बघितला तेव्हा कळालं की बाबा तो जस्ट ह्याच्यावरून आलेला, बँगलोर वरून आलेला, आणि तो आपल्याला तिथे पत्तू त्याला घ्यायला आलेला तेव्हा तो तिथे भेटला आपल्याला. खूप भारी सीन होता. नंतर सुपर चॅट मध्ये दादानी पण सांगितलं की तुम्ही लोकांनी नवीन नवीन कॉन्टेंट करायला सुरुवात करा. तर आपण सुरुवात केलेली आहे ऑलरेडी, दोन रील बनवून ठेवलेले आहेत. तर उद्या शुभम पोस्ट करेल त्या रील, आणि उद्या म्हणजे सोमवारी तो शुभम रील पोस्ट करेल, आणि त्याच्यानंतर मग आपण ते बघू. आणि रीच तर खूप चांगली भेटते, फॉलोअर पण वाढतायत. आता आपण थांबायचं नाहीये, असंच तुमचा सपोर्ट दाखवत राहावा आपल्याला. आपण आता नवीन नवीन काहीतरी इतिहास रचत जायचंय. कारण की बघा हा कसला गाडीची वाट लावतोय तो, आणि तो मुद्दामून हे करतोय इथल्या इथे. आता मी जर पुढे गेलो ना तर तो लगेच पुढे निघून येईल. तो तेच बघतोय कॅमेरातून की हा रेकॉर्डिंग करतोय का नाही. कसे अशा मुलांना ही लोक गाड्या देतात ना, काय समजत नाही, काय परवा नाही, काय नाही काय नाही. मरू दे, चला आपलं काय जातंय. मित्रांनो ग्रीनरी बघा ना कसली झाली आहे बघा, सर्व नुसतं हिरवगार हिरवगार माहोल झालेला आहे बघा. कसला भारी वाटतंय ना असं हिरवगार निसर्ग आहे. या निसर्गामध्ये खरी म्हणजे राईड करायला पाहिजे. हे बघा समस्त शेतामध्ये पाणी विणी भरलंय, समोर ढग पण आले, आणि माथेरान समोरच आहे, जास्त लांब पण नाही माथेरान. पहिले ही लोक बोलत होते माथेरानला जाऊया, पण माथेरानला जाऊन मला वैताग आला. काय आपण काय कधी पण जाऊ शकतो माथेरानला. त्यांना मी बोललो तुम्ही जाऊन या माथेरानला, मी नाही येणार, मी नंतर पाठवून डायरेक्ट तुम्हाला फार्म हाऊसला भेटेल. तर ते बोलले ठीक आहे चालेल, बोलतात तू तिकडेच भेट मग डायरेक्ट. आपण काय माथेरान इथेच तर आहे आपल्याला, अर्ध्या तासावरती माथेरान, लगेच पोहोचू आपण. टाटा सियारा बघा, सियारा हा बेस मॉडेल वाटतं सियाराचा, कारण ते पाठीचे ते काळा प्लेट लावले त्याच्यावरून मी अंदाज लावतोय सियाराचा टॉप मॉडेल आहे हा बघा. पण गाडी वाटते भारी. पण लोक हिला बोलतायत मिनी डिफेंडर मिनी डिफेंडर, पण कुठच्या अँगल ही मिनी डिफेंडर वाटते लोकांना काय माहिती नाही. खूप मी रील बघितल्या की तुम्हाला जर मिनी डिफेंडर बघायची असेल तर टाटा सियारा मध्ये घुसा. आहे बघा, घासली सियारा घासली. टाटा बोलते सबको खोलते. बेस मॉडेल एवढा काही वाटत नाही खास, पण तो येल्लो कलर आहे ना एक नंबर, आपल्या सेम हिच्यासारखा येल्लो कलर आहे तो. खूप कडक दिसते ती गाडी, खूप म्हणजे खूप. दीदीची इच्छा आहे गाडी घ्यायची, ती घेईल. पण आपला आता मला शुभमनी ती ही दाखवली आपली कुठची ती जिमनी, मन बसला यार जिमनी वरती. आता जर घ्यायची म्हटली ना तर जिमनीच एक नंबर. आणि डोंगर बघा समोर, डोंगर बघा. समोर धबधबा आहे तिकडे. आय नो तुम्हाला दिसतोय का नाही माहिती नाही, तिथे एकदम समोर धबधबा आहे मस्तपैकी. चला करो
जर घरच्यांनी जर हा व्लॉग बघितला तर नुसते कुल्ल्यावरती फटके भेटणार आहे, नुसते कुल्ल्यावर फटके. अगोदरच सांगितलंय त्यांनी की हात बीत सोडू नकोस, गाडी व्यवस्थित चालव, जास्त पळवू नको. फॅमिली आहे आपली, काळजी असते त्या परिवाराला वगैरे. खूप भारी आहे. पण माझं एक चांगलं आहे की मी जे काही करतोय म्हणजे हे असं नाही हात सोडतो वगैरे ते नाही. मी युट्यूब इंडस्ट्रीमध्ये उतरलो, परत ब्लॉगिंग चालू केलंय, भरपूर काय काय गोष्टी मी करतोय आता बॅक साईडला. तर मला फॅमिलीचा सपोर्ट आहे, त्याच्यामुळे काय वाटत नाही, मला खूप भारी वाटतंय. फॅमिली सपोर्ट करते ना म्हटल्यावरती मग आपल्याला काय पुढे प्लॅन उचलायचं, पाऊल उचलायचं ते बिंदास उचलू शकतो आपण. आता परत पुढल्या आठवड्यात अजून एक प्लॅन झालेला आहे आपला. आपण जाणार आहे श्रीमान रायगड किल्ल्यावरती. तर म्हणजे इथून कसं जाणार आहे, बाय रोड आपण 4 व्हीलर घेऊन जाणार आहे. आणि उमेश दादा आहे आपल्या बिल्डिंग मध्ये, तर त्याच्या घरी राहणार आहे आणि सकाळी लवकर उठून आपण रायगड किल्ल्यावरती जाणार आहे. मग रायगड किल्ला म्हणजे 17चा प्लॅनिंग येतो, 17ला जाणार आहे. 17, 18, 19 असे 3 दिवस तो प्लॅनिंग आहे, तिकडून जाणार आहे. तर तो खूप भारी आहे. 17, 18, 19 असे 3 दिवसची प्लॅनिंग आहे ती. 17ला आम्ही रात्री निघणार, 18ला तर शनिवारच आहे, त्याच्यामुळे तिथे शनिवारी फिरणार, रायगड किल्ला पूर्ण फिरणार शनिवारी. आणि मग रविवारी आम्ही सकाळी जेव्हा डोळे उघडतील आमची तेव्हा उठून मग आम्ही रिटर्न मुंबईला येणार आणि सोमवारपासून परत आपण कामाला जाणार. असा ना प्लॅन आहे. बघूया आता रायगड किल्ल्याचं काय होतंय ते प्लॅनिंग, कारण पाऊस पण तिकडे जोरदार आहे गावी. आज ऍक्च्युली आमचा प्लॅन झालेला गावी जायचा. मी ते अचानक भयानक मध्ये चाललोय. माझा पहिले प्लॅन नव्हता की पोरांबरोबर फार्म हाऊसला जायचा, कारण की गावी खूप पाऊस बिऊस आलाय, ते पत्र्याचा वगैरे प्रॉब्लेम झालाय, त्याच्यामुळे मी प्लॅन नव्हता केलेला गावी जायचा प्लॅन केलेला. पण पावसामुळे आम्ही प्लॅन कॅन्सल केलाय. आपण क्रुझिंगला टाकू गाडी मस्तपैकी, आणि मस्तपैकी हात असा रिलॅक्स राहतो गाडी क्रुझिंगला जाऊन. असा रस्ता आहे, गाडी क्रूजला नाही टाकणार तर मग काय करणार, क्रूजचा फायदा उचलायचा ना पूर्ण. तर मित्रांनो पेट्रोल फुल केला, 2 गाड्या राहिलेल्या, परत नंतर भेटेल नाही भेटेल ते माहिती नाही. तर आपण आता हिच्यात आता पॉवरचा पेट्रोल टाकायला सुरुवात केलेली आहे, कारण की तो E90 E85 आलाय. त्याच्यामुळे मी भरपूर रिव्ह्यू बघितले, भरपूर जणांची बाईक वगैरे खराब झाली. ही तर E20 सपोर्टेड आहे, बट E90 वगैरे आलंय. नितीन गडकरी साहेबांनी ते काढलेलं आहे नवीन, ऊसाच्या रसापासून काहीतरी तो पेट्रोल बनतं, काय काय माहित नाही. मी 4 व्हीलरच्या रिव्ह्यू पण बघितल्या की पेट्रोलच्या टँकच्या इथे मुंग्या वगैरे येतात, जसं गोड पदार्थाला मुंग्या लागतात तसं दिसतं. अल्ट्रॉज खूप भारी दिसते ना, मी गेलेलो बघायला, तुम्ही व्लॉग बघितलाच असाल. खूप भारी अल्ट्रॉज आहे, खूप म्हणजे बसलो कम्फर्टेबल आहे वगैरे, एक नंबर अल्ट्रॉज आहे. मग खूप आवडली अल्ट्रॉज. बघू आपण विचार करू, पण आता सध्या आपण फोकस केलाय तो आपला गोल वरती. आपण आता माइंड सेट करून ठेवलंय, शुभमानी मी तर माइंड सेट केलंय आता की आपण नवीन काय ना काहीतरी आता व्हिडिओ कॉन्टेंट वगैरे शूट करत बसायचं. 2-3 कॉन्टेंट पाठवून ठेवलेत मी शुभमला, त्याला बोललो की बघ 2-3 स्क्रिप्ट आहेत आपल्याकडे, त्या तशा बनवून ठेव. आता 2 आम्ही व्हिडिओ बनवले, एक तर दोन्ही मेट्रोच्या मध्ये, मेट्रो रिलेटेडच व्हिडिओ आहे. एक तर मेट्रोची आहे आणि दुसरी मेट्रो मध्ये शूट केली आहे, ती डायरेक्टली शूट झाली ती रील. ते चला जास्त बकबक नाही करत, तुम्ही हा मस्तपैकी आनंद घ्या रस्त्याचा. मी पण मस्त गाणी ऐकता ऐकता मस्त रस्त्याचा आनंद घेतो. मित्रांनो गेट बघा कसा असा मस्त किल्ल्या टाईप गेट केलाय बघा. महाराष्ट्र भूषण तीर्थपुटी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार कर्जत मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर हल्ली आता 3 मिनिटावरती लोकेशन राहिली आहे त्यांची, पोचूया पटपट. आताच प्रवीणचा फोन आलेला आणि मी मगासपासून 3दा हा गाणं ऐकलाय. खूप भारी वाटेल, खूप म्हणजे खूप भारी अशी राईड करताना तो गाणं लागलाय ना, ऑटोमॅटिक लागला. खूप भारी लागतोय तो गाणं, वाचतं कानामध्ये. चला मी आता डायरेक्ट तुम्हाला ना त्यांच्या इथे जाऊन भेटतो. पण आलो इथे लोकेशन वरती, या नमुन्यांना भेटलोय आणि त्यात आता एक मेन इंट्रोडक्शन करून देतो नमुन्याचं. मेन नमुना बायकोला सांगितलंय ट्रेनने आलोय आणि आलाय बघा गाडीने, बघा त्याची गाडी. या प्रवीण भाऊचा बर्थडे, हॅपी बर्थडे.
आणि हा नवीन ब्लॉगर आता आता आलाय, अंड्यातून बाहेर येतोय बघा. सेटअप पेटअप लावला नाही अक्का, चेक करतोय सर्व. आता पण नमुने अजून राहिले आहेत, दोघांपैकी एकाला ओळखते एकाला ओळखत नाही. आता ते बघू कधी येतात, त्याच्यानंतर मग भेटूया. ती गाडी चालवली पण ती हिची सवय झाली आहे ना आपली विस्ट्रॉमची, हिच्यामध्ये एवढे पळवायला फील नाही येतो. पण गाडीचा लुक कडक आहे. हे बघा लुक बघा गाडीचा बघा, फुल Z900 सारखी खोपडी आहे हिची. पण जी विस्ट्रॉममध्ये मज्जा आहे पळवण्यात ती हिच्यात नाही. हर्ष येत नाही तोपर्यंत आमचे कान बघा काय चालू आहेत. बघा इथे प्रवीण बसले, इथे मी बसले आणि इथे हे दोघं जण आहेत. अरे मी पुढे ना बघा कसलं खोटं बोलतोय. 10 मिनिटामध्ये सामान सगळं घेतलं की तुम्हाला सर्व्हिस स्टेशन वरून फोन करतो. पलीकडे आहे, त्या एकाला रिसिव्ह करतो तुम्हाला फोन करतो. किती किती माणसाने खोटं बोलावं किती. तुम्हाला मी फोन करतो, फोटो काढून पाठवतो स्टेशनचा, कर्ज स्टेशन. त्यांनी गाडी आणली बघा, इथे बघा त्याची गाडी आहे आणि हा घरात सांगतोय मी गाडी घेऊन नाही आलोय. इथे ट्रेन पण स्लो जायला मरत होती, पोरं पण धड नाही ती दोघं. मित्रांनो दाखवते हा बघा, मी स्टेशनला आले तर बघा. किती किती खोटं बोलावं माणसांनी, किती खोटं बोलावं. हा दाखवतोय बायकोला की मी इथे स्टेशनला ट्रेननी चाललोय म्हणून. आपली गाडी इथे लावली आहे आणि हा असा फार्म हाऊस आहे मस्तपैकी. हा नाही, ह्याच्यात आपले 2 रूम आहेत मस्त. इथे गार्डन आहे, तिथे स्विमिंग पूल आहे आणि असा भला मोठा फार्म हाऊस आहे. हा बघा माहोल बघा, माहोल माहोल. मित्रांनो फायनली पोचले फार्म हाऊसवरती. हर्षाने यायला लय उशीर केला. तर ऑल ओव्हर आजचा आपला मोठा व्लॉग इथपर्यंतच होता. व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.